सुरुवातीला मी जेव्हा इकडे काम करायला लागले तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी रिसर्चसाठी म्हणून खरं तर इकडे यायला लागले आणि मग मी आईबरोबर बसायचे, ऑब्झर्व करायचे, मग ते आवडायला लागलं. मग इथेच काम करायचा पण निर्णय घेतला. माझ्या 4 वर्ष आधीपासूनच ठरलेलं होतं की मुलांना, म्हणजे आम्ही दोन्ही मुलींना मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं. आणि तेव्हा आम्ही मेंटल हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये राहायचो आणि आमच्या घराजवळ एकच शाळा होती, ती म्हणजे महानगरपालिकेची. आजकाल आणि मुलांच्या पार्टीमध्ये तर दारू पण नसते, डायरेक्ट ड्रग्जच त्याच्यामध्ये असतात. की गांजा तर आजकाल वाढतंय किंवा एक्स्टसी, MD अशी काही ड्रग्ज आता ते घेत आहेत. तर ही एक खूप मोठी समस्या आहे आणि मुलांना असं वाटतं की ते ॲडिक्टिव्ह नाही आहे, त्याचं व्यसनात रूपांतर नाही होत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्या आपल्या विशेष पाहुण्या आहेत मुक्ता पुणतांबेकर. मुक्तांगण हे जे व्यसनमुक्ती केंद्र आहे, जिथे आतापर्यंत तब्बल 30,000 लोकांना व्यसनाच्या बाहेर आणलं गेलंय, त्यामागचा प्रवास कसा आहे नेमका, हे काम करत असताना कुठल्या अडचणी आल्या, आणि खास ना अनिल अवचट आणि अनिता अवचट यांनी ज्या पद्धतीने आपल्या दोन्ही मुलींना घडवलं, ती सुद्धा जी कहाणी आहे ती ऐकण्यासारखी आहे. ती आपल्या सगळ्यांना काहीतरी संदेश देण्यासारखी पण आहे. मुक्ता, खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू. खरं म्हणजे मुक्तांगणचा जन्म कसा झाला ही स्टोरी तशी सगळ्यांना माहितीच आहे. तरी पण पु ल देशपांडे आणि डॉक्टर अनिता अवचट यांचा तो छोटासा किस्सा सांगावाच पुन्हा, कारण जे नव्याने जोडले गेलेले आपले लोक आहेत त्यांना हा कळला पाहिजे. मुक्तांगणची सुरुवात कशी झाली ही खरंच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 40 वर्ष होतील आता ह्या वर्षी त्याला. माझी आई डॉक्टर अनिता अवचट हे पुण्याचं जे मनोरुग्णालय आहे, म्हणजे मेंटल हॉस्पिटल, तिकडे ती मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होती. आणि त्यावेळेला असं व्हायचं की ज्यांना कोणाला व्यसनाची समस्या आहे त्यांना उपचारासाठी त्या मनोरुग्णालयामध्येच आणलं जायचं. हो. आणि माझ्या आईला नेहमी वाटायचं की त्यांना व्यसनाची समस्या आहे पण बाकी तर ते नॉर्मल आहेत, त्यांना मनोरुग्णांबरोबर उपचार देणं काही बरोबर नाहीये. पण तेव्हा दुसरी कुठलीच सोय नव्हती, त्यामुळे त्यांना तिकडेच आणलं जायचं. आणि साधारण असं झालं की 1982-83 त्याच्या आसपास ड्रग्सची लाट संपूर्ण जगभरामध्ये आली. ज्याला हेरोईन असं म्हणतात आणि आपल्याकडे भारतात त्याला ब्राऊन शुगर म्हणतात, कारण त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मिसळल्या जातात हेरोईनमध्ये आणि त्याची ब्राऊन शुगर बनते. तर भारतामध्ये पण सगळीकडे ही ब्राऊन शुगरची लाट आली आणि अनेक मुलं त्याच्या आहारी जायला लागले. आणि तेव्हाच असं झालं की माझ्या आईबाबांच्या एका जवळच्या मैत्रिणीचा मुलगा, तो एका हॉस्टेलमध्ये राहून शिकत होता, त्याला हे ब्राऊन शुगरचं व्यसन लागलं. आणि मग हे कळल्यावर त्याचे आईबाबा तर खूपच घाबरले, त्याला आमच्याकडे घेऊन आले आणि माझ्या आईबाबांनी त्याला घरीच उपचार दिले. आणि मग बाबा म्हणजे डॉक्टर अनिल अवचट जेव्हा त्याच्याशी बोलायचे, त्याला फिरायला घेऊन जायचे, तेव्हा या मुलाशी बोलताना असं जाणवलं की हा फक्त एक असा पर्सनल प्रॉब्लेम नाहीये, तर हा एक खूप मोठा गंभीर सामाजिक प्रश्न बनायला लागलेला आहे. मग बाबांनी ठरवलं की याच्यावरती आपण अधिक माहिती घेऊया. डॉक्टर आनंद नाडकर्णी मुंबईला KEM हॉस्पिटलमध्ये याच्याबद्दल काम करतच होते. मग तिकडे जाऊन बाबांनी खूप माहिती घेतली, अनेक रुग्णांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखती घेतल्या, पोलिसांना भेटले आणि त्यावरती मग गर्दच्या जाळ्यात या नावाची एक लेखमाला पेपरमध्ये तेव्हा प्रकाशित झाली. आणि नंतर गर्द नावाचं पुस्तक झालं. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे या दोघांनी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी आईबाबांना बोलवून घेतलं आणि ते म्हणाले की आम्हाला काहीतरी करावंसं वाटतं या बाबतीमध्ये, तर आम्ही जर का आर्थिक मदत तुम्हाला दिली तर तुम्ही काही सुरू करू शकता का. आणि तेव्हा गरज तर किती आहे हे आईबाबांच्या लक्षात आलेलंच होतं. आणि त्यामुळे मग असं लगेच आईबाबांनी तेव्हा निर्णय घेतला की मनोरुग्णालयाच्या आवारामध्येच आपण मुक्तांगणची स्थापना करूया. आणि अशा पद्धतीने 29 ऑगस्ट 1986 या दिवशी पुण्याचं मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णालय इथे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना झाली. हे जे नाव आहे मुक्तांगण ते पण पुलंनीच सुचवलं होतं. मला पुलंचा एक खूप मोठेपणा असा वाटतो की ते कधीही कुठली देणगी द्यायचे तेव्हा स्वतःचं नाव अजिबात येऊ द्यायचे नाही. ते सांगायचे की तुम्ही मुक्तांगण नाव द्या, आणि हे नाव तर ह्या केंद्रासाठी खूपच योग्य होतं. बरोबर. आणि म्हणून मुक्तांगण असं त्याला नाव देण्यात आलं.
आणि मग गेली 40 वर्ष आता हे काम सुरूच आहे. घरातच मुक्ता होती. आणि पण मुक्तांगणवरनं मला हे आठवतं की तुम्ही दोघी बहिणी म्हणजे प्रामुख्याने उच्च शिक्षित जेव्हा आई वडील असतात तेव्हा ते आपल्या मुलांना म्हणजे तेव्हाही अशी पद्धत होती की कुठल्या तरी मोठ्या शाळेमध्ये वगैरे, पण तुम्हाला महापालिकेच्या शाळेत पाठवलं. म्हणजे त्याच्या मागे त्यांचा विचार काय होता? माझ्या आईबाबांचं आधीपासूनच ठरलेलं होतं की मुलांना म्हणजे आम्ही दोन्ही मुलींना मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं. आणि तेव्हा आम्ही मेंटल हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये राहायचो. आणि आमच्या घराजवळ एकच शाळा होती, ती म्हणजे महानगरपालिकेची. आणि हे पण आईबाबांना ठामपणे असं हवं होतं की चालत जाण्याच्या अंतरावरती शाळा शिकायचं. पाहिजे, आम्ही स्वतंत्रपणे जायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघीही आमच्या घराजवळच एक झोपडपट्टी होती तिथल्या महानगरपालिकेच्या शाळेत जायला लागलो. आणि तेव्हा खूप लोकांना आश्चर्य वाटायचं की तुम्ही दोघंही डॉक्टर आणि मुलींना असं कसं तुम्ही झोपडपट्टीतल्या शाळेत घातलंय. पण आईबाबा ठाम होते. आणि खरं सांगायचं तर आमचं दोघींचं काहीच अडलं नाही किंवा नुकसान झालं नाही. उलट खूप छान मैत्रिणी मिळाल्या, त्या आमच्या घरी यायच्या, आम्ही त्यांच्या घरी जायचो. म्हणजे झोपडपट्टीतल्या त्यांच्या घरी आम्ही राहायला वगैरे जायचो, सण साजरे करायला जायचो. आणि मला वाटतं की त्यावेळेला ना खरा म्हणजे असं नकळतपणे असं आमच्या मनात कुठेतरी झालं असेल की आपल्या देशातले म्हणजे खरे लोक, आपला खरा देश कसा आहे, लोक कसे राहतात, हे कुठेतरी त्या वयात आमच्या दोघींनाही बहुतेक लक्षात आलं. कारण आम्ही दोघी आता सामाजिक क्षेत्रामध्येच काम करतो. तर मे बी त्या लहानपणीचा प्रभाव कुठेतरी असू शकतो त्यासाठी. फक्त आपण एक 50शी ओलांडून जेव्हा पुन्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा असं वाटतं की म्हणजे मलाही असं वाटतं की आपल्याला आई वडील लाभले, ज्याला एखादी गोष्ट लाभणे असं म्हणतो, तसं तुला त्यांच्या छोट्या 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 कृतीतनं बऱ्याच गोष्टी मिळत गेल्या असतील. मग शाळेत पाठवण्याचा हा विचार असेल किंवा आणखी अनेक गोष्टी असतील. प्रकर्षाने ह्या व्यसनमुक्तीच्या त्यांच्या कामामध्ये तू तब्बल 40 वर्ष ते घरातून जवळून बघितलंस. तू जेव्हा यायचं ठरवलं तेव्हा त्या दोघांकडनंही नेमकं काय काय मूल्य तू स्वतःची आत्मसात केलीस की वाटलं की अरे हे आपल्याला इथे राबवायचंय? आमचे आईबाबांना खूप वेगळ्याच प्रकारचे दोघंही ते होते. की एकतर आमच्या घरातली जी पद्धत होती तीच पहिली मुळातच आमचे आईबाबा खूप वेगळ्या प्रकारचे होते. एक महत्वाचा वेगळेपणा म्हणजे बाबाचं जेव्हा एक महत्वाचा वेगळेपणा म्हणजे जेव्हा MBBS झाल्यानंतर बाबाला असं वाटलं की मला वैद्यकीय व्यवसाय करायचा नाहीये, तर मला लेखन करायचंय, सामाजिक काम करायचंय. तेव्हा आई म्हणाली की हो चालेल, तुला हवं ते कर आणि कमवायची जबाबदारी मी घेते. मग आई मेंटल हॉस्पिटलमध्ये सरकारी नोकरीमध्ये होती आणि बाबा लेखन, वाचन आणि मुख्य म्हणजे घरी राहून आम्हाला दोघींना वाढवणं, हे सगळं बाबांनी केलं. आणि त्यावेळेला तर हे म्हणजे अवघडच होतं अशा पद्धतीने, किंवा आम्ही बाबाला ए बाबा म्हणणं वगैरे. आणि ते दोघंही मी असं बघितलं की कधीच असं एक्साइट नाही होणार, शांतपणे आमच्याशी बोलायचं, घरातल्या निर्णयामध्ये आम्हाला सामील करून घ्यायचं. हे खूप छान असं एक मोकळेपणाचं वातावरण आमच्याकडे घरामध्ये होतं. आणि त्या दोघांची काही एक मूल्य होती की जी त्यांनी मुक्तांगणमध्ये सुद्धा रुजवायचा प्रयत्न केला. त्या दोघांच्याही विचारांवरती महात्मा गांधींचा खूपच प्रभाव होता. त्यामुळे दोघंही अतिशय, दोघांची साधी राहणी होती, खादीचे कपडे, घरी अशा काही भारी वस्तू किंवा असं काही नसायचं. पुस्तकं मात्र भरपूर खरेदी व्हायची, पण अशा महागड्या वस्तूंवरती कधीच पैसे घालवले जायचे नाहीत. आणि ते मुक्तांगणमध्ये सुद्धा झालं की असा त्यांना त्या दोघांना असं वाटलं की मुक्तांगणचं जे वातावरण आहे ते हॉस्पिटल सारखं नको करायला, तर आश्रमासारखं पाहिजे की जिकडे सगळे लोक एकत्र राहतील, एकमेकांना मदत करतील, इथली कामं करतील. त्यामुळे आजही मुक्तांगणमध्ये कोणालाही स्पेशल रूम दिली जात नाही. सगळेजण वॉर्डमध्ये एकत्र राहतात. आणि ते नेहमी म्हणतात की ह्या एकत्र राहण्याची ना आम्हाला व्यसनमुक्त राहायला खूप मदत होते. आम्ही एकमेकांशी बोलतो, एकमेकांना मदत करतो. मुक्तांगणमध्ये जेव्हा रुग्णमित्र ऍडमिट होतात तेव्हा त्यांना पांढरे कपडे घालायला लागतात. तर ते पण की बाहेर तुम्ही कुठल्याही पोझिशनला काम करत असाल तरी इथे आपण सगळे मित्र आहोत, इथे आपण सगळेजण समान आहोत, म्हणून मग पांढरे कपडे. त्यांना छोटासा एक लॉकर दिला जातो की त्याच्यात त्यांनी पूर्ण महिन्याभराचं सामान ठेवायचं असतं. स्वतःची कामं तर ते स्वतः करतातच, पण मुक्तांगण मधल्याही काही कामांना त्यांना सहभागी करून घेतलं जातं की जसं किचनमध्ये
भाजी चिरणं असेल किंवा अशी मोठमोठी भांडी असतात ज्याच्यात स्वयंपाक केला जातो ती धुवायची असतील, अशी छोटी छोटी कामं त्यांच्यासाठी दिली असतात. आणि असं कधी कधी होतं की सुरुवातीला ते म्हणतात नाही आमच्या घरी काम करायला नोकर आहेत, किंवा काही वेळा असं वाटतं की नाही हे पुरुषांचं काम नाहीये. पण जेव्हा ते बघतात की बाकीचे लोक पण हे सगळं करतायत, स्टाफ पण करतायत, तर मी करायला काय हरकत आहे. आणि आमच्या डायनिंग हॉलमध्ये एक छान बाबांनी लिहिलेलं वाक्यच आम्ही लावलेलं आहे की बाबांनी असं त्याच्यात लिहिलंय की बाबांनी असं लिहिलंय की जेव्हा आपण भाजी कापतो तेव्हा आपला अहंकार कापतो, आणि जेव्हा आपण भांडी साफ करतो तेव्हा आपण आपलं मन साफ करत असतो. तर अशी काही वाक्य वगैरे अशी त्यांना सांगितली की त्यांना लक्षात येतं की हा, ह्या कामातनं सुद्धा आपल्याला काहीतरी आपल्यामध्ये बदल व्हायला मदत होणार आहे, आणि मग ते कामं करायला लागतात. तर अशी खूपशी मूल्य मुक्तांगणमध्ये आहेत. मुख्य म्हणजे आदर देणं. आई बाबा नेहमीच प्रत्येकाशी अतिशय आदरपूर्वक बोलायचे. त्यांच्या दृष्टीने सगळे लोक एक समान होते, आणि तेच मूल्य मुक्तांगणमध्ये सुद्धा आहे की इथे असं नाहीये की आता मी डायरेक्टर आहे म्हणजे मी वरती आणि ते खालती किंवा स्टाफ खालती. नाही, इथे आम्ही सगळेजण एकसारखे आहोत. कम्युनिकेशन अगदी ओपन आहे. कोणालाही वाटलं तर ते माझ्याशी येऊन बोलू शकतात, वाद घालू शकतात. तर अशा आईबाबांच्याच अनेक मूल्यांचा अंतर्भाव आम्ही मुक्तांगणमध्ये केलाय. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हे आईबाबांनी सुरू केलं केंद्र, तेव्हा त्यांनी कुठलंच व्यसनमुक्ती केंद्र बघितलेलं नव्हतं, कारण महाराष्ट्रात नव्हतंच ना असं काही केंद्र. तेव्हा मग त्यांनी असं ठरवलं की आपल्याकडे जे उपचार घेण्यासाठी येतील आपण त्यांच्याचकडून शिकूया, आणि मग आईना त्यांच्याशी चर्चा करायची की तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं, किंवा आम्ही तुम्हाला कशी मदत करू. मग ते काही गोष्टी सुचवायचे, आणि अशा पद्धतीने रुग्ण मित्रांकडून शिकतच ही मुक्तांगणची जी उपचार पद्धती आहे ती हळूहळू तयार झाली. त्यामुळे ही संपूर्ण भारतीय संस्कृतीवर आधारित उपचार पद्धती आहे. कुठल्याही बाहेरच्या देशाचं अनुकरण याच्यामध्ये केलेलं नाहीये. त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना इथे खूप आपलेपणा वाटतो. आणि रुग्णांकडून शिकायची जी ही परंपरा आहे ती आम्ही अजूनही सुरू ठेवली आहे. अजूनही आम्ही त्यांचा फीडबॅक घेतो, त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करतो. तर अशा खूप काही गोष्टी सांगता येतील. मग एक आहे ना आणखी की व्यसनांचं जी पद्धत आहे, प्रकार आहेत ते बदलले गेले. तू 40 वर्षापूर्वीच सांगतेस की तेव्हा गरजच्या विळख्यात होतं. आता तर नार्को टेररिझम हा देशातला अत्यंत गंभीर असा प्रश्न झालेला आहे. व्यसन घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. प्रतिष्ठा व्यसनाला मिळालेली आहे. एक म्हणजे व्यसनाच्या सुरुवातीला तर प्रतिष्ठाच मिळालेली आहे अगदी, की घरात ड्रिंक्स घेणं, सोशली ड्रिंक्स करणं हे एक प्रतिष्ठेचं लक्षण. आई वडील मुलगी एकत्र दारू पिणं हे अगदी. तर हे सगळं बदलतं चित्र हे कसं तुला वाटतं, आणि हे कुठे थांबवायला पाहिजे? व्यसनाधीनतेचा हा प्रश्न का वाढतोय त्याच्या मुळाशी हेच कारण आहे ना, की दारू पिणं किंवा सिगरेट, तंबाखू या सगळ्या गोष्टींना आता समाजाने स्वीकारून टाकलंय. त्याला एक प्रतिष्ठा आली आहे, ग्लॅमर आलेलं आहे. त्यामुळे हे केलेलं चांगलं. मग छोट्या घरगुती पार्ट्या वगैरे असतात त्याच्यामध्ये पण आग्रह केला जातो, आणि घरातली लहान मुलं ते बघत असतात. याच्यात काय चूक आहे असं त्यांना वाटतच नाही लहानपणापासून हे बघत असल्यामुळे. त्यामुळे ही प्रतिष्ठा अतिशय घातक आहे. त्याच्यामुळे ना आम्हाला काही जे ट्रेंड्स दिसतात ह्या वाढत्या प्रतिष्ठेमुळे, एक महत्वाचा ट्रेंड म्हणजे व्यसनाधीनतेचा जो सरासरी वयोगट आहे तो आता खाली जायला लागलाय. अनेक लहान मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत. पूर्वी आमच्याकडे जे रुग्ण यायचे ते 30च्या पुढचे असायचे साधारणतः, पण अलीकडे आम्ही बघतो 14-15 ह्या वयोगटातली सुद्धा मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. दुसरा महत्वाचा ट्रेंड म्हणजे पूर्वी आपल्याला व्यसन म्हटलं की पुरुष असंच एक डोक्यात असायचं, पण ते आता राहिलेलं नाहीये. महिलांमध्ये आता व्यसन खूप वाढतंय. आणखीन एक महत्वाचं व्यसन सांगता येईल की आपल्याला व्यसन म्हटलं की दारू, ड्रग्ज, सिगरेट, तंबाखू हे माहिती असतं, पण आता आणखीन एक व्यसनाचा प्रकार की जो आपल्या घराघरात पोचलाय, आणि तो म्हणजे फोन किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनचं व्यसन. याला बिहेव्हिअरल ऍडिक्शन किंवा वर्तनात्मक व्यसन असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये आता खूप वाढ होताना दिसतेय. हे जे इंटरनेटचं व्यसन किंवा स्क्रीन टाइमचं जे व्यसन आहे, मला आठवतं की मागे मी एकदा आपल्या मुक्तांगण बरोबरच स्टोरी केलेली होती की
पालकांच्या लक्षात कसं आलं तोही प्रकार खूप धक्कादायक होता. आणि मग त्यांना मुलांना कन्व्हिन्स करून इथे आणणं आणि त्यांना तुम्ही या व्यसनापासून दूर ठेवणं हे तुमच्यासाठी थोडं चॅलेंजिंग असेल ना? म्हणजे तुम्हाला जसं शिकत जातो आपण तसं. खूपच चॅलेंजिंग असतं, कारण दारू पिणारा माणूस दारू घेतो म्हणजे असं हो, त्याला हो. सांगायला लागतं की तुझ्या हे शरीरात जातं, पण ह्याच्यामध्ये तो शरीरात तर काहीच घेत नसतो. मग तो व्यसनी आहे हे त्याला पटवून कसं आधी द्यायचं? तर समजा एखादा माणूस दारू पितोय तर हळूहळू त्याचं दारूचं प्रमाण वाढत वाढत जातं, जातं. हो. तो व्यसनी होतो. याला असं म्हणतात की टॉलरन्स वाढला त्याचा, आणि मग त्याला दारू किंवा ड्रग्ज नाही मिळाले तर खूप त्रास होतो. याला म्हणतात की विड्रॉल सिम्पटम्स. करेक्ट. या 2 कारणामुळे असं म्हटलं जातं, टॉलरन्स आणि विड्रॉल सिम्पटम्स, की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक शारीरिक आजार आहे, कारण शरीरच त्याचं गुलाम होतं. आणि मानसिक आजार पण म्हटलं जातं, कारण सतत त्याविषयी विचार येत असतात किंवा तल्लफ आपण म्हणतो ना, क्रेविंग त्यांना सारखं त्याचं वाटत असतं. एक्झॅक्टली हीच गोष्ट आपल्याला जी वर्तनात्मक व्यसनं आहेत त्यांच्याही बाबतीत दिसतीये, की समजा मुलाला लहानपणी थोडा वेळ फोन बघायला देतायत पालक, मग हळूहळू त्याला ते आवडायला लागतं, मग तो खूप जास्ती वेळ घालवायला लागतो, तर मग त्याचंही टॉलरन्स एक प्रकारे वाढतो, त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आणि मग असं कधी होतं की पालक त्याला म्हणतात की नाही, अजिबात मी तुला फोन देणार नाही, किंवा काही कारणाने इंटरनेट नसतं, तेव्हा त्यांना चक्क विड्रॉल सिम्पटम्स येतात, खूप अस्वस्थ होतात, चिडचिड करतात, त्यांना कुठेच लक्ष लागत नाही, अभ्यास करू शकत नाहीत. तर ह्याही व्यसनाच्या बाबतीत टॉलरन्स आणि विड्रॉल सिम्पटम्स दिसून येतो. आणि क्रेव्हिंग तर असतंच, की जे खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांनाही सगळ्यांना असतं असतं की अगदी. थोडा वेळ आपल्याला फोन नाही मिळाला तर आपण किती अस्वस्थ होतो. बरोबर. तर हा पण एक प्रकारचा शारीरिक आणि मानसिक आजार आता व्हायला लागलेला आहे. या बाबतीमध्ये डॉक्टर किंबर्ली यंग म्हणून होत्या, अमेरिकेमधल्या सायकोलॉजिस्ट, तर त्यांनी खूप अभ्यास केलाय आणि त्यांनी सुरुवातीलाच हे प्रेडिक्ट केलं होतं की जेव्हा हे सगळं नव्याने आलं, बरोबर. की हे काळजीपूर्वक वापरायला लागेल, नाही तर पुढे जाऊन ह्याचं सुद्धा व्यसनामध्ये रूपांतर होईल. तर त्यांनी एक टेस्ट डेव्हलप केली. त्याचं नाव आहे इंटरनेट ऍडिक्शन टेस्ट, IAT, आणि किंबर्ली यंग यांनी ती डेव्हलप केलेली आहे. तर असं जेव्हा लोक सांगतात की हा मला काही प्रॉब्लेम नाहीये, तर आम्ही त्यांना आवर्जून सांगतो की ठीक आहे, ती टेस्ट तुम्ही स्वतःला घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला रेट करायचं असतं. 20 प्रश्न आहेत, की असे साधे की तुम्हाला खूप वेळ फोन नाही मिळाला तर तुम्ही अस्वस्थ होता का, किंवा असं आहे की तुम्ही ज्या कारणासाठी फोन उघडलाय आणि ते कारण झालं की लगेच तुम्ही बंद करून ठेवला का. तर असं सहसा होत नाही ना, आपल्याला हे दिसतं ते दिसतं, किंवा कधी तुम्ही अस्वस्थ वाटतंय किंवा डिप्रेस वाटतंय म्हणून मग फोनचा वापर करता का. तर असे 20 त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. तर त्याची जेव्हा उत्तरं आपण देतो ना, आपल्या सगळ्यांनाच धक्कादायक रिझल्ट त्याच्यामध्ये दिसून येतात. हे आपल्याला दिसतं की आपण सुद्धा थोडंसं व्यसनाच्या दिशेने चाललोय काय. त्यामुळे आपण सगळ्यांनी ना 3 शब्द लक्षात ठेवायचे: यूज, मिसयूज आणि अब्यूज. वापर, गैरवापर, व्यसन. आपल्याला फोन किंवा लॅपटॉप किंवा कुठलेही जे गॅजेट आहे त्याचा वापर करायचा आहे. ज्या कारणासाठी लागतंय आपल्याला, की फोनवर म्हणजे कम्युनिकेशनसाठी, थोडंसं एंटरटेनमेंट किंवा आजकाल शॉपिंग आणि ह्या गोष्टीसाठी आपण वापरतो, तर त्याला काहीतरी एक लिमिट घालून ठेवायचंय, वापर करायचा आहे. नाही तर मग तो गैरवापर होतो आणि मग त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. ही जी टेस्ट आहे IAT, ती जेव्हा आपण स्वतःला देतो, एक्झॅक्टली आपल्याला हेच कळतं की आपण काय नेमकं करतोय, वापर करतोय, गैरवापर करतोय का ऑलरेडी आपण त्याच्या व्यसनाच्या आहारी गेलोय. तुमच्या सगळ्यांसाठी ही टेस्ट मी मुक्तासोबत घेऊन येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ती टेस्ट द्यायची आहे आणि बघायचंय आपण कुठे आहोत ते, कारण कित्येक वेळा आपल्याला कदाचित माहीत सुद्धा नसतं. कालच मी एक आर्टिकल वाचत होते आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की फक्त त्या स्मार्टफोनला दोष देऊन चालणार नाही, तुमच्या मेंदूला सुद्धा दोष द्यायला पाहिजे. याला कारण असं की मेंदू तुमचा कशाहीला ट्रेन होऊ शकतो, अशी त्याच्यामध्ये एक क्षमता असते आणि त्याबद्दलची भूक वाढत जाते. म्हणजे तुम्हाला चित्रपट किंवा अतिशय चांगल्या गोष्टींची जर तुम्ही त्याला सतत खाद्य पुरवत राहिलात तर त्याला त्याची आवड निर्माण होते. व्यायामाचं, जसं मी आणि मुक्तामध्ये तुम्हाला दिसत असेल की मुक्ताला व्यायामाची आवड खूप आहे आणि ती पळते वगैरे, तिचं आहारावर खूप नियंत्रण आहे. तर हे तुम्ही तुमच्या मेंदूला ट्रेन केलेलं आहे त्या पद्धतीने. तर तशीच ह्याची पण, म्हणजे या गॅजेट्सची, दारूची, कुठलीही जे कुठलं व्यसन, अब्यूज पर्यंत पोहोचतो आपण, तर ते व्यसन लागण्यासाठी या दोन्ही कारणीभूत आहे. आणि
मग तो समतोल साधण्यासाठी म्हणजे मला मूलभूत प्रश्न असा विचारायचा की इथे जेव्हा व्यक्ती येते मग आधी आपण दारू किंवा या सगळ्या अल्कोहोलिक ज्या गोष्टी आहेत त्यांचं व्यसन कमी करण्यासाठी काय केलं जातं याच्या प्रोसिजर्स आणि मग नंतर इंटरनेटवर येऊया. म्हणजे ट्रीटमेंट आम्ही कशी देतो. ट्रीटमेंट मी ते सुरुवातीला हे थोडं बोलू का, मेंदूला जे तू म्हणाली. हो 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 चालेल. आपण जेव्हा एखादा गेम खेळत असतो हो आणि मग आपल्याला त्याच्यात मार्क मिळतात किंवा कोणी मारतं, आपण जिंकतो, तेव्हा आपलं डोपामाइन रिलीज होतं आणि डोपामाइन हे हॅपी हार्मोन आहे करेक्ट. आणि ते डोपामाइन रश येतो, त्यामुळे खूप बरं वाटतं आणि त्याचं मग चटक लागते. आणि म्हणून तू जे म्हणालीस की मेंदूच तसा ट्रेन होतो ते ह्या कारणामुळे. तर म्हणून आपल्याला ज्या गोष्टी डोपामाइन रश देतात त्या करण्यापेक्षा जे डोपामाइन स्लो रिलीज आहे त्या गोष्टी करायच्या आहेत. की जसं आपण पुस्तक वाचतो, संगीत ऐकतो, तेव्हा आनंद मिळतो आणि तो आनंद आपल्याला दीर्घकाळ टिकतो. तो तेवढ्या पुरता नसतो की गेम मध्ये पॉइंट मिळण्या इतका नसतो. त्यामुळे मेंदूच त्याचा हळूहळू अवलंबून राहायला लागतो. आता इन कंटिन्युएशन करू. मुक्तांगणमध्ये आता मी मगाशी म्हटलं की व्यसन हा एक शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा आजार आहे. म्हणून मुक्तांगण मधले जे उपचार आहेत ते दोन्ही प्रकारचे असतात. त्यांना इथे 30 दिवस पूर्ण ऍडमिट होऊन राहायला लागतं. या 30 दिवसात ते घरच्या लोकांना भेटू शकत नाहीत. आठवड्यातून एकदा ते व्हिडिओ कॉल करतात आणि याचा खूप उपयोग होतो व्यसन सोडायला. कारण नाहीतर काय होतं की आई वडिलांची किंवा कुटुंबियांची खूप वाद होत असतात, भांडणं होत असतात. जेव्हा ते महिनाभर भेटत नाहीत तर त्यांचं थोडं महत्व लक्षात येतं आणि मग काउन्सिलर पण दोघांनाही चांगलं काउन्सिलिंग करू शकतात. इथे जेव्हा ते ऍडमिट होतात तेव्हा त्यांना सगळी व्यसनं पूर्ण सोडायला लागतात. तंबाखू, सिगरेट, दारू, ड्रग्ज जे काय आहे ते पूर्ण बंद. असं कमी कमी करत वगैरे व्यसन कधी बंद होत नाही. मग विड्रॉल सिम्पटम्सचा जो काही त्रास होत असेल त्याला औषधोपचार वगैरे केले जातात. इथे वैद्यकीय अधिकारी आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत की जे सतत त्यांचं औषधोपचार वगैरे या गोष्टी पण बघत असतात. पण तेवढेच शारीरिक उपचार नसतात. तर इथे एक वेळापत्रक फॉलो केलं जातं की सकाळी उठून अगदी योगासनं करणं, त्याच्यापासून एक एक गोष्टी असतात आणि रात्री 10 वाजता सगळ्यांनी झोपायचं. म्हणजे तुमचं जेवण, झोप या सगळ्या गोष्टी एक छान त्याचं रुटीन एक सेट होतं. व्यायाम केल्यामुळे पण त्यांना भूक लागते, ते पण बरं वाटतं, त्याच्यातला आनंद कळायला लागतो. मुक्तांगणमध्ये आम्ही खूप आर्ट बेस्ड थेरपीज वापरतो की कलांचा वापर करतो की मग ते संगीत असेल किंवा इतर आम्ही खाली आमच्याकडे तू बघितलं असेल येताना तर क्ले थेरपी आम्ही वापरतो की माती काम करा, मातीमध्ये हात घाला, वेगवेगळ्या क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी, ओरिगामी असतात, ड्रम सर्कल असतं. तर त्याच्यातून त्यांना असं लक्षात येतं की आनंद मिळवण्याचे खूप काही चांगले मार्ग पण आहेत. छंदांमुळे मला आनंद मिळू शकतो. मग त्याच्यात त्यांना एक नंतरही बाहेर गेल्यानंतर ते त्याच्यामध्ये वेळ घालवू शकतात. इथल्या उपचारांमधली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना इथे काउन्सिलिंग केलं जातं. इथे साधारणपणे दर आठवड्याला 25 ते 30 लोक ऍडमिट होतात. मग आम्ही काउन्सिलर्स त्यांना अलॉट करतो. आम्ही 17 काउन्सिलर्स आहोत मुक्तांगणमध्ये आणि मग त्यांना आपापल्या काउन्सिलरशी रोज भेटायचं असतं, बोलायचं असतं की काय प्रॉब्लेम्स आहेत, कशामुळे व्यसन वाढलं किंवा काही लहानपणापासूनचे काही प्रॉब्लेम होते का, घरगुती काय समस्या आहेत. आणि मग बोलल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं. कित्येक वेळा तर बोलत असताना स्वतःहूनच त्यांना एक मार्ग दिसतो, दिशा दिसते. काउन्सिलर असतात ते कुटुंबीय आणि हे रुग्णमित्र यांच्यामध्ये एक मध्यस्थ म्हणून पण रोल करतात. मग बाहेर गेल्यानंतर जी भांडणं वगैरे व्हायची ती होत नाहीत की काउन्सिलिंग झालेलं असल्यामुळे. तर अशा प्रकारचे आपण ज्याला होलिस्टिक म्हणतो तसे इथे मुक्तांगणमध्ये उपचार वापरले जातात. हे झालं जी पारंपरिक व्यसनं आपण बघत होतो सगळी ती, पण म्हणजे अंमली पदार्थांची व्यसनं असं म्हणू. पण आता इंटरनेटचं जे व्यसन आहे त्याच्यामध्ये मी बघितलं की अक्षरशः 6 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगा असेल, मूल म्हणजे असं म्हणूया, ते जर आई वडिलांचा फोन पूर्ण चार्ज नसेल तरी थैथयाट करतात, थोडा वेळ मिळाला थैथयाट करतात, प्रवासात त्यांना अखंड गाडीमध्ये बसलेले असतील तर राहू दे बाबा शांत म्हणून फोन, हे सगळं वाढत जातं आणि अनेक तास त्यामध्ये. तुम्ही इथे जेव्हा त्यांना आणता तर ते चॅलेंजिंग नसतं का? कारण पहिल्यांदा पालक किंवा पहिल्यांदा कोणीतरी आला असेल की ज्याला असं वाटलं की माझ्या मुलाला इंटरनेटचं व्यसन लागलंय, ते सोडवायचंय आणि तिथे जाऊया आपण.
हो, चॅलेंजिंग तर असतंच, कारण मी मगाशी म्हटलं तसं की एकतर ऍक्सेप्टन्स की मला हो. व्यसन आहे आहे हा. ते पटवून देण्यामध्येच खूपसा वेळ जातो. एक अजून आर्ग्युमेंट असं असतं की दारूनी जसं शारीरिक दुष्परिणाम होतात हम्म. तसं ह्याच्यामध्ये काय दुष्परिणाम, पण ते पण सांगायला लागतात की एकतर आपण सतत स्क्रीनकडे बघत असतो, त्यामुळे प्रकाशाकडे बघितल्यामुळे आपल्या डोळ्यांवरती परिणाम होतो. नंतर मेंदू अर्थातच की सतत आपण एक हिप्नोटाईज झाल्यासारखं ते बघत असतो, त्यामुळे मग एकाग्रता कमी होणं, मेमरीवरती परिणाम होणं, हे सगळं होत असतं. कसंही बसतात, आडवं तिडवं झोपून स्क्रीन बघत असतात, त्यामुळे मान पाठ याच्यावरती परिणाम होतो. किंवा आपल्याला हे पण माहिती नसतं की या वायफाय आणि या सगळ्या गॅजेट्स त्याच्यामधनं रेडिएशन्स निघत असतात, होय. आणि लहान मुलांसाठी तर ही रेडिएशन्स खूपच धोकादायक असतात, तर त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम होतात. व्यायाम केला जात नाही, त्याच्यामुळे एकतर अतिशय अंडरवेट असतात कारण नीट खातच नाहीत काही, किंवा ओव्हरवेट असतात की व्यायाम नाही करायचा आणि स्क्रीनकडे सारखं बघून munching. सारखं काहीतरी खात बसायचं, म्हणजे माल न्यूट्रिशन हा त्यांच्या बाबतीतला एक खूप प्रॉब्लेम असतो. तर झोप येत नाही रात्री, तर झोपेवरती एक परिणाम झालेला असतो. अजून एक काय करतात की शेजारीच झोपायच्या आपल्या आपण जेव्हा झोपतो तेव्हा शेजारीच फोन ठेवलेला असतो, तर त्यातनं एक तर रेडिएशन्स ती हार्मफुल असतात, आणि मध्ये जाग आली की पटकन उठायचं आणि स्क्रीनकडे बघायचं. म्हणजे तुम्ही झोपलेला असता, खोली अंधारी असते आणि तुम्ही स्क्रीनकडे बघता, तेव्हा तर डोळ्याचं किती नुकसान करून घेत असता, आणि अर्थातच मेंदूवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. तर हे आम्हाला त्यांना एक तर समजावून द्यायला लागतं की तुमच्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतोय, तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. मनावरती होतोय की डिप्रेशन आजकाल वाढतंय, अँझायटी वाढतीये, की सोशल मीडियावरती काही पोस्ट केलं आणि हवे तसे व्ह्यूज किंवा कॉमेंट्स लाईक्स आले नाहीत तर खूप अँझायटी येते किंवा डिप्रेस्ड वाटतं. तुलना खूप केली जाते की माझ्या मित्रांचं आयुष्य किती छान आहे आणि माझं मात्र कसं आहे, किंवा बॉडी शेमिंगचे प्रकार वाढलेत. असं वाटतं की ते लोक किती छान दिसतात आणि मी नाही छान दिसत, पण हे त्यांना माहिती नसतं की एडिट करून ते फोटो टाकत असतील ना, म्हणजे असं काही इतकं काही सुंदर आणि इतकी स्किन अशी काही कोणाची नितळ वगैरे अशी नसते. तर ह्या खूप समस्या निर्माण झाल्या आहेत, तर हे आम्हाला पटवून त्यांना द्यायला लागतं. मग हळूहळू ह्या लाईन्सवरती त्यांच्याशी आम्ही संवाद सुरू केला की ते पण मग बोलायला लागतात की मला नेमके काय प्रॉब्लेम आहेत, कशामुळे मी हे सुरू केलं, का मला हे थांबवता येत नाहीये. मग हळूहळू ते मोकळे व्हायला लागतात. मग त्यांना आम्ही व्यायाम इंट्रोड्यूस करतो, मेडिटेशन, योग, प्राणायाम, वेगवेगळं म्युझिक आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग तर त्यांना ते खूप आवडायला लागतं. दारूचे जे रुग्ण आहेत किंवा ड्रग्सचे जे रुग्ण आहेत त्यांना आम्हाला सांगायला लागतं की आता हे कधीच तुम्ही वापरायचं नाहीये, म्हणजे दारूच्या थेंबापासून दूर राहायचे. पण जे बिहेव्हिअरल ऍडिक्शनचे रुग्ण आहेत त्यांना तर असं नाही सांगू शकत ना की आता फोनच तुम्ही वापरायचा नाहीये. मग त्यांना आम्ही अब्यूज कडनं यूज कडे आणतो की तुम्ही आता व्यसन नाही करायचंय, स्मार्ट वापर करायचा आहे त्याचा, की त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ द्यायचं नाहीये. म्हणजे या इंटरनेट किंवा स्क्रीन टाइम डिअडिक्शन साठीचे किती लोकांना आपण आतापर्यंत ट्रीट केले. आणि दुसरं याला सांगड घालणारा प्रश्न असा की तुमच्या दारू किंवा अंमली पदार्थांची जी निर्व्यसनी होऊन माणूस इथून जातो बाहेर, त्यानंतर तुमचा सहचारी फॉलोअप असा मोठा एक हे आहे की तो सतत चालू राहतो. इंटरनेटच्या बाबतीत काय करता? हा, म्हणजे आमचं मुक्तांगणमध्ये फॉलोअपला खूप महत्व दिलं जातं, कारण इथे तर आम्ही 30च दिवस ठेवतो आणि व्यसन तर ते अनेक वर्ष करत असतात. घरच्यांना पण हा प्रश्न असतो की त्याला जास्ती दिवस ठेवा. सुरुवातीपासून आम्ही खूप प्रयोग केले की थोडे जास्ती दिवस ठेवून बघितलं, कमी दिवस ठेवून बघितलं, आणि 30 दिवस. तर आमच्या लक्षात आलं की 30 दिवस एकदम पुरेसे आहेत. आमचा एक सिलेबस आहे सगळ्याच्याच बाबतीत, काउन्सिलिंग असेल, ग्रुप थेरपीज, आणि तो आम्ही हा फॉलो करतो. अतिशय स्ट्रक्चर्ड हा प्रोग्राम आहे, त्यामुळे 30 दिवस अगदी पुरेसे होतात. जास्ती ठेवलं ना तर ते होमसिक तरी होतात किंवा मग आमच्यावरती त्यांची डिपेंडन्सी वाढायला लागते. त्यामुळे मग 30 दिवस, आणि नंतर आम्ही त्यांना सांगतो की नंतर सुद्धा आमच्या संपर्कात राहायचंय. मुक्तांगणीचे उपचार 30 दिवसात संपत नाहीत, तर घरी गेल्यावरती सुद्धा सुरू राहतात. त्यासाठी महाराष्ट्रात 24 ठिकाणी आपली फॉलोअप सेंटर्स आहेत, सगळ्या मोठ्या ठिकाणी, की जसं मुंबईला आहे, ठाण्याला आहे, संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, म्हणजे सगळे जे मेजर भाग आहेत तिथे आपले 24 ठिकाणी फॉलोअप सेंटर आहेत.
तिथले दिवस वार हे सगळं निश्चित केलेलं असतं. महिन्यातनं एकदा इथले काउन्सिलर त्या त्या गावी जातात आणि मग तिथले सगळे आपले रुग्णमित्र एकत्र जमतात, कुटुंबीय, सहचरी, आणि मग ते संवाद साधतात. आम्ही त्यांना असं सांगतो की तुम्ही महिन्यातून एकदा जर फॉलोअपला आलात तर एक प्रकारे तुमची बॅटरी चार्ज होते खरंय. आणि मग तुमचा एक महिना चांगला जातो. हम्म. तिथे कुटुंबियांनाही सपोर्ट मिळतो. तर हा जो फॉलोअप आहे तो आपल्या जसं दारू ड्रग्सच्या सबस्टन्सच्या रुग्णांना आहे तसाच आपल्या बिहेवियरच्या रुग्णांना सुद्धा आहे. आणि आम्हाला लक्षात आलंय की फॉलोअप चांगला असेल तर व्यसनमुक्त राहणं इतकं अवघड जात नाही त्यांना. तुझ्यासाठी सगळ्यात अशा, कारण काय होतं की आपण जेव्हा या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना त्यांच्या सोबत राहतो, इतकी वर्ष राहतो, तुम्ही जास्त काळ त्यांच्यासोबत घालवता त्या विशिष्ट काळात का होईना, तर त्यांच्या गोष्टी, त्यांची दुःख, कारण हे काही ना काहीतरी कारण असतं, कुठला तरी ट्रिगर असतो की ज्याच्यामध्ये ते हे सगळं कुठेतरी स्वतःच्या पण मानसिकतेवर परिणाम करत नाही, किंवा ते इतकी वर्ष त्यामध्ये बुडूनच काम केल्यामुळे असं ती सीमारेषा आखता येते का खरंच? मुक्तांगण ना एक आता अशी आमची फॅमिली झालेली आहे. आम्ही मुक्तांगण परिवारच म्हणतो आणि रुग्णमित्रांना पण ते जाणवतं की इथे मी हॉस्पिटलमध्ये नाही आलो, तर हे माझ्या घरासारखं आहे, माझ्या परिवारामध्येच मी आलेलो आहे. आईला जेव्हा कोणी विचारायचं की तुम्हाला मुलगा नाहीये का, तर आई म्हणायची मला तर 10,000 मुलं आहेत. आणि त्याच लाईन्सवर आता मला कधी कोणी विचारलं की भाऊ नाहीये का तुला, तर मी म्हणते मला तर 30,000 भाऊ आहेत. आणि ते मला ताईच म्हणतात. आणि मी पण ताईच्या हक्काने गरज पडली तर त्यांना रागवते, कान पकडते त्यांचे. तर त्याच्यामुळे म्हणजे हे सगळं असं झालंय ना की इतकं असं एक छान एक कौटुंबिक वातावरण आहे. त्यामुळे त्यांना जरी काही समस्या असल्या तरी ते एकतर मोकळेपणाने बोलतात किंवा वाहवत आम्ही जात नाही त्याच्यामध्ये. याला असं म्हणतात की एम्पथी. सिंपथी आणि एम्पथीत फरक आहे ना. सिंपथीमध्ये म्हणजे समजा एखादा माणूस रडतोय तर आपण त्याच्याबरोबर रडत बसलो तर आपण त्याला मदत नाही करू शकत. एम्पथीमध्ये आपण त्याला पूर्ण समजून घेतोय त्याच्या शूज मध्ये जाऊन, पण भावनेत नाही आपण वाहवत जाते. आपण त्याला त्याची भावना समजून घेतोय, वाहवत नाही जाते. आणि त्याला चांगल्या प्रकारे मग आपण काउन्सिलिंग करू शकतो. कुठली एखादी अशी टफ केस आहे का की जी खूप अवघड आणि पुन्हा पुन्हा रिलॅप्स झालं आणि पण नंतर अनेक प्रयत्नानंतर यश मिळालं अखेर? असं खूप आहेत. आमचे काही लोकांना माहिती असलेल्या केसेस असतात की जसं राहुल जाधव म्हणून आहे मॅरेथॉनर, त्याची माहिती असते. दत्ता श्रीखंडे म्हणून आहे की जो एक तडीपार गुन्हेगार म्हणून आमच्याकडे आला आणि आज तो गेली 30 वर्ष मुक्तांगणमध्ये काम करतोय. त्यांच्याबद्दल माहितीच असतं, पण सहसा माहिती नसलेल्यांबद्दल आज मी सांगते. आता तू पटकन म्हणालीस तर मला अमोलचं उदाहरण आठवलं. नाव सांगायला त्याची काहीच हरकत नसते, त्यामुळे मी सांगते की अमोल पोटे त्याचं नाव. आणि त्याच्या बाबतीत असं झालं की त्याला 2-3 वेळा ऍडमिट करायला लागलं. साधारणतः 30 मध्ये असताना साधारणतः 30च्या आसपास त्याचं वय होतं आणि इतका ओव्हरवेट झालेला होता व्यसन करून की लहान वयामध्ये त्याला डायबिटीस झालेला होता. तो यायचा, ट्रीटमेंट घ्यायचा, परत जायचा. पण त्याचे वडील ना त्यांनी हिंमत सोडली नाही, ते परत परत त्याला घेऊन आले. मग मला वाटतं 3ऱ्या ऍडमिशनच्या वेळेला मात्र आम्ही त्याला असं सुचवलं की तू थोडे दिवस जास्ती राहा, 30 दिवसात जाऊ नको. आणि ते त्याला पण पटलं आणि मग तो राहिला इथे लॉंग टर्म. मग आमचा जो एक विकसन नावाचा विभाग आहे तिथे तो लॉंग टर्म राहिला. मग इथेच तो काम करायला लागला. त्याला हळूहळू वाटायला लागलं की मला इथेच राहून इथे येणाऱ्या रुग्णांना मदत करायची आहे. मग तो इथेच काम करायला लागला, शिकला. मग त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, वेगवेगळे कोर्सेस केले काउन्सिलिंगचे. आता तो इथे काउन्सिलर म्हणून काम करतो. आणि मग त्याचं लग्न झालं आणि सुदैवाने त्याला MSW झालेली पत्नी मिळाली. मग ती पण आता इथे काम करते. त्याला मुलगा झाला, तर आता मुलगाही मोठा आहे म्हणजे त्याचा. आणि मग थोडं काही काळाने असं अमोलला आठवलं की लहान असताना तो खूप ट्रेकिंगला जायचा, त्याला गड किल्ले अशी खूप आवड होती आणि व्यसनामध्ये ते सगळं मागे पडलेलं होतं. मग त्यांनी नव्याने ट्रेकिंग सुरू केलं, फिटनेसच्या तो मागे लागला. 2 वेळा तो एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन आला. ते ह्याचे कोर्सेस असतात ना, ते हाय अल्टिट्यूड ट्रेकिंगचे, ते त्यांनी केले. तर अमोल अशी एक खूप छान आमची एक सक्सेस स्टोरी, असं मला अगदी अभिमान वाटतो त्याच्याबद्दल सांगायला. फक्त थोडं तुझ्याबद्दल पण कसं की बाबाला मला पण खूपदा भेटता आलं आणि दरवेळी भेटलं की इतकं हरहुन्नरी माणूस. एकतर त्यांचे दिवाळी अंकातले लेख वेळ लावायचे अक्षरशः, कारण ते इतके आपलेसे वाटायचे. नंतर अनेक छंद, अनेक कलाकुसर आणि स्वतःला सतत रिइन्व्हेंट करत राहायचं, असं बाबाचं होतं. तर तू हे सगळं शिकत असताना
कारण आईचा कॅन्सर झाला, मग आई गेली, त्यानंतर मग बाबा तसं आधी पण तुमची मला वाटतं आई आणि वडील अशी पण भूमिका करतच होते. ह्या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दल मला हे करायचं की कसे टप्प्याटप्प्याला तुझ्यात बदल होत गेले व्यक्ती म्हणून आणि इथे काम करत असताना? सुरुवातीला मी जेव्हा इकडे काम करायला लागले तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी रिसर्चसाठी म्हणून खरं तर इकडे यायला लागले. आणि मग मी आईबरोबर बसायचे, ऑब्झर्व करायचे, मग ते आवडायला लागलं. मग इथेच काम करायचा पण निर्णय घेतला. 4 वर्ष मला आईबरोबर काम करायला 4 वर्ष मला आईबरोबर काम करता आलं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की माझी एक अशी दुय्यम रोल होता ना, की सगळे निर्णय वगैरे आई ती घेणार. घेणार. हो. काही प्रॉब्लेम आला की तिच्याशी बोलायचं लगेचच. म्हणजे असं काही मला काही निर्णय वगैरे घ्यायचे नव्हते. पण मी तिचे काही कामं स्वतःकडे घ्यायला लागले होते, की जसं मला असं लक्षात आलं की तिला क्लिनिकल कामाचा कंटाळा नाहीये. ती कितीही पेशंट्स बघू शकते. पण पत्रव्यवहार असे काही ज्या गोष्टी असतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, त्या तिला कंटाळवाण्या वाटायच्या. मग हळूहळू मी ती जबाबदारी घ्यायला लागले. असं करता करता मग कामं तर मी वाढवत गेले. आणि मग तिचं फेब्रुवारी 1997 मध्ये निधन झालं. मग माझं अर्थातच कामाची थोडीशी जबाबदारी वाढली. बाबा तोपर्यंत असा कधी मधी येणारा होता, तो रोज यायला लागला. मग असं ठरलं की बाबा डायरेक्टर आणि मी डेप्युटी डायरेक्टर. आणि अर्थातच या सगळ्या टीमनी मला स्वीकारलं, कारण आईचीच मुलगी असल्यामुळे. त्यामुळे मला स्वीकार लगेचच मिळाला, म्हणजे तो काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण खूप ते सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते, की आई गेल्याचं दुःख, स्ट्रेस, की हे मला झेपणार आहे का सगळं. तेव्हा मुक्तांगण आर्थिक अडचणीत सुद्धा होतं. तर असं पण मी स्वतः असं ठरवलं की मी रुग्णांना काय सांगते, की तुम्हाला स्ट्रेस जेव्हा येतो तेव्हा तुम्ही मदत घ्या, बोला. आणि माझ्यासाठी तर बाबा आहेच ना सतत उपलब्ध. आनंद नाडकर्णी आहे, की ज्याला मी कधी लोकांना अपॉइंटमेंट घ्यायला लागते, पण मी मात्र कधीही बोलू शकते. स्टाफशी मी बोलू शकते. तर असं मी स्वतःहूनच प्रयत्न करत गेले की माझा ताण कसा कमी करता येईल. पण महत्वाचं मला जी सगळ्यात मदत मिळाली की माझ्या इथल्या टीमकडून, की त्यातले बरेचसे लोक असे आहेत की जे पूर्वी व्यसन करत होते, व्यसन मुक्त होऊन ते इथे काम करतायत. माझ्या इतकं फॉर्मल एज्युकेशन त्यांच्याकडे नव्हतं, पण तरीही मला त्यांच्याकडे जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स होता त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि ते आणि मी असं आम्ही सगळे एकत्रच घडत गेलो, वाढत गेलो. खूप काही संकट आली, त्याला फेस केलं. बाबा आम्हाला नेहमी असं सांगायचा की कुठलंही संकट येतं किंवा समस्या येते तर त्याला घाबरून जाऊ नका, एक ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून त्याच्याकडे बघा. आणि तेच आम्ही करत गेलो, की काही ना काहीतरी प्रॉब्लेम सारखे असतातच, पण आम्ही बाबाचं वाक्य आठवतो की ट्रेनिंग प्रोग्राम, ह्याच्यातनं आपल्याला काय शिकता येईल आणि पुढे कसं जाता येईल ते बघत गेलो. तू म्हणालीस ना तसं की आई वडिलांकडनं काय काय शिकतो. मला पण मी नेहमी म्हणते की आई वडील लाभले. कशा अर्थाने की माझी आई एक छोटस गोष्ट सांगायची. खरं म्हणजे मुलाखतकारांनी जास्त आपलं सांगत बसू नये, पण ते सुसंगत आहे म्हणून सांगते की आई सांगायची, पाण्यासारखं प्रवाही राहा, त्याला जिथे जायचं असतं मार्ग काढतो, किंवा मांजरासारखं कुठूनही फेकलं तरी ते 4 पायावरच पडतं, तसं तुम्ही हे करा. पण आपण ते आता जेव्हा बघतो तेव्हा अजून जास्त प्रकर्षाने आई वडील नसतात, तेव्हा त्यांच्या प्रत्येक वाक्य आठवतं प्रसंगानुरूप असं होतं. खूप अगदी आठवण येते त्यांची प्रसंगानुरूप. आणि हाच विचार केला जातो की त्यांनी काय सांगितलं, या प्रसंगात आई कशी वागली असती, बाबांनी काय सल्ला दिला असता. आणि शांत बसलं की मिळतं उत्तर, कारण इतक्या वर्षांचे त्यांचा सहवास, त्यांनी घेतलेले निर्णय सगळं बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मिळतं उत्तर आपल्याला सुद्धा. आणखी एक मी बघितलं की तू म्हणजे हे काम आहे, या कामात तुला भरपूर वेळ द्यायला लागतो, पण व्यक्तिगत तू तुझ्या आवडीनिवडींसाठी सुद्धा चांगला वेळ काढतेस. मग त्याच्यामध्ये फिटनेस असो किंवा खाण्यापिण्याची मी बघितलं की शिस्त असते हे, आणि तुझे खास करून छंद काय आहेत, मग त्याच्यासाठी कसा वेळ काढतेस तू? मला फिटनेसची प्रचंड आवड आहे, म्हणजे छंदच आहे तो. मग मी वेगवेगळ्या गोष्टी रोज करत असते. कधी वॉकला जाते, कधी रनिंगला जाते, स्विमिंगला जाते, जिम मध्ये जाते वेट हे करायला. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आणि विशेषतः आपल्या बायकांना तर खूप गरज आहे की फिटनेसची आणि योग्य आहाराची. आपण जेव्हा ह्या बाबतीत डिसिप्लिन पाळतो ना, शिस्त जेव्हा आपण पाळतो, तेव्हा आपलं लाईफ खूप छान जास्ती आनंदी होतं. की मग छोट्या छोट्या ज्या कंप्लेंट्स आपल्या बायकांना विशेषतः या वयात असतात त्या बिलकुल आपल्याला भेडसावत नाहीत. परत व्यायाम वगैरे या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मन शांत राहतं. कुठल्याही अडचणींचा सामना आपण शांत डोक्याने करू शकतो. म्हणून मला याची खूप आवड आहे. आणि आमचं घरच, म्हणजे माझा नवरा पण मॅरेथॉन पळतो, आम्ही दोघं व्यायाम करतो, म्हणून मुलांनाही त्याची आवड आहे. आणि मुलं शेवटी आई बाबांकडे
माझ्याकडे बघूनच शिकत असतात. आणि बाकी पण छंद म्हणजे मला वाचायला प्रचंड आवडतं, मी वाचत असते. आम्हाला प्रवास करायला आवडतो, आम्ही जगभर फिरत असतो. ट्रेकिंगची खूप आवड आहे, हिमालयामध्ये जातो ट्रेकिंगला. तर असे खूप आणि ते छंद म्हणजे मला वाटतं की आपल्या प्रत्येकाला असं काहीतरी चांगलं व्यसन असलं पाहिजे, खरंय. म्हणजे वाईट व्यसनाकडे जायची गरजच निर्माण होणार नाही. आणि म्हणजे खास करून आहाराबद्दल बायकांना तू काय सांगशील? कारण तो एक भाग असतो की त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आपल्याला ना आपल्या आहारामध्ये, भारतीय आहारामध्ये प्रोटीन्स खूप कमी पडतात. म्हणजे मी असं नाही म्हणते की बाकी सगळं बंद करून फक्त प्रोटीन्स घ्या, पण जे मांसाहारी आहेत ते ठीक आहे, पण शाकाहारी लोकांना तर आपल्याला खूप कमी प्रोटीन्स मिळतात. मग पनीर, टोफू, एक अंड तर आपण खाऊ शकतो, कडधान्य, डाळ, आपल्याकडे आमटी तशी पातळ असते तर घट्ट आमटी करणं, ह्याच्यातनं आपल्याला प्रोटीन्स खूप मिळू शकतात. शक्यतो मला अलीकडे इंटरमिटंट फास्टिंग खूप आवडायला लागलंय. मग खूप आपल्या हेल्थच्या तक्रारी त्याच्यामुळे कमी होतात. तर मी असं सध्या असं करते की मी रात्रीचं जेवण संध्याकाळी 6:30लाच घेते, आणि कधी इथे थांबणार असेल तर इथेच मी डबा रात्रीचा पण घेऊन येते किंवा इथेच जेवते, आणि मग नंतर दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर काहीच खायचं नाही. खूप आपलं एकतर वजन पण नियंत्रित राहतं आणि मन पण शांत राहतं आपलं. त्यामुळे डाएटचे तर खूप छान छान मार्गदर्शन करणारे व्हिडिओ येत असतात, तर ते पण बघा. फक्त ह्याच्या गैरसमजामध्ये राहू नका की आपलं महाराष्ट्रीयन जेवण चांगलं, ते चांगलं आहेच, पण त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण वाढवा, फळं आणि सॅलड्स पण वाढवा. तू आमिर खान सोबत जेव्हा तुला म्हणजे त्याच्या शोवर जाण्याची संधी मिळाली, तर तो हे कसा होता? आणि प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगातनं आपण काही ना काहीतरी शिकतो, तर तो अनुभव कसा होता? त्याआधी मी सांगेन की मला कौन बनेगा करोडपती वरती हो, ते पण तिकडे येणारच होते. मग आधी आमिर खानचं सांग. नाही, तुला हवं ते सांग, काही हरकत नाही. मला मागच्या वर्षीच्या दिवाळीमध्ये कोण बनेगा करोडपती मध्ये पण बोलवण्यात आलं होतं की त्यांच्या दिवाळी स्पेशल एपिसोडसाठी, आणि काही वर्षापूर्वी आमिर खाननी पण बोलावलं होतं. तर ही सगळी जी मोठी माणसं आहेत ना, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. एकतर आमिर खान काय किंवा अमिताभ बच्चन काय, दोघांच्याही बाबतीत मी असं बघितलं की ते खूप, तुम्ही जे बोलता ते इतकं लक्षपूर्वक ऐकतात की आपण सुद्धा खूप बोलत राहतो मग त्यांच्याशी, आणि असं वाटतं की हा माणूस जज नाही करत आहे आपल्याला, त्याला इंटरेस्ट आहे आपण जे सांगतोय. तर काउन्सिलिंग मध्ये पण एक गोष्ट आहे की गुड लिस्नर आपण व्हायला पाहिजे. खरं तर आपण सगळ्यांनीच व्हायला पाहिजे, एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून, जे काय आपण करतो, मित्र म्हणून, की आपण जेव्हा गुड लिस्नर असलो तर समोरच्या माणसाशी आपला संवाद खूप चांगला होतो. तर ही गोष्ट मला एकतर त्या दोघांकडनं खूप छान प्रकर्षाने लक्षात आली. अजून एक महत्वाचं म्हणजे कितीही तुम्ही यशस्वी झालात तरी पाय कसे जमिनीवर ठेवायचे, हे आमिर खानकडे दिसलं आणि अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत पण दिसलं. बरोबर. तेव्हा असं झालं की शो जेव्हा शेवटी असं मी काही जुने शो बघितले होते, तेव्हा असं लोक त्यांना सांगतात की माझा हा डायलॉग आहे तुमचा ओळखीचा, लोक सांगतात की हा डायलॉग म्हणून दाखवा, तो मला आवडतो, आणि मग ते आवर्जून म्हणतात. तर ते त्यांचं पिंक सिनेमातलं शेवटी त्यांनी जी एक कविता म्हटलेली आहे, तर मी त्यांना असं शेवटी रिक्वेस्ट केली की ती कविता मला ऐकायची. तर ते मला म्हणाले की आत्ता माझी ती पाठ नाहीये, मी तुला नंतर ती पाठवतो. 2-3 दिवसांनी. मला वाटलं की काय ठीक आहे ना, म्हणजे दिवसभर शूटिंग करतायत, कुठे ते लक्षात ठेवणार. तर त्यांच्या मॅनेजरचा फोन आला की परत एकदा सांगता का, सरांनी विचारलंय की कुठली ती कविता, म्हणजे सर तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवणार आहे. मी त्यांना म्हटलं नाही, तुम्ही सरांना नमस्कार सांगा, हे तुम्ही विचारताय याच्यातच सगळं आलं. तर किती म्हणजे ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून, आणि मुख्य म्हणजे ना तो जो आमचा शूटिंगचा ज्या दिवशी मला बोलावलेलं होतं त्याच्या आदल्या दिवशी ते 12 तास शूटिंग करून गेलेले होते, आणि त्या दिवशी पण सकाळी 9 म्हणजे 9ला ते सेटवरती हजर होते. एवढा उत्साह. खाली जेव्हा ते आमच्याशी बोलत होते गुडघे दुखत होते, पण म्युझिक जेव्हा लागलं तेव्हा पळत पळत ते सेटवरती गेले. म्हणजे ही कमिटमेंट, ते भूमिकेमध्ये शिरणं, इतकं काही शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडनं. आणि मग तुला एका छोट्या सिनेमात छोटा रोल करायची पण, भूमिका पण करायची संधी मिळाली.
माझा मित्र आहे सलील कुलकर्णी, सगळ्यांना हो. आपल्या माहिती आहे. Correct. त्यांनी एकदा काय झालं म्हणून 2-3 वर्षापूर्वी त्यांनी एक खूपच छान सिनेमा आहे, सिनेमा तो छान, मी काढला. बघितलाय सिनेमा तो. आहे तो OTT वरती. तर तो मला म्हणाला की एक छोटा डॉक्टरचा रोल आहे, तो करशील का? तर आधी मला जरा भीती वाटली, पण तो म्हणाला की बघ करून, काही अवघड नाहीये. तर मला अगदी 3-4 वाक्य होती, पण त्याच्यासाठी 3-4 दिवसाचं शूटिंग करायचं होतं. तिथेही मला खूप काही शिकायला मिळालं खरं तर. मी कारण ते सगळं ऑब्झर्व करत होते, तर सगळेच खूप छान कलाकार होते. सुमित राघवन, उर्मिला हो, कानेटकर, हो. सिनियर किती कलाकार होते की मोहन आगाशे, सुहास जोशी, ते सगळेजण म्हणजे वेळेवर एकतर येणं, डायलॉग्स पाठ करणं, दिग्दर्शकाला किंवा कुठेही सिनेमॅटोग्राफर त्यांना अतिशय रिस्पेक्ट देणं, त्यांचं ऐकणं. तर हे किंवा आपल्याला ना म्हणजे आम्ही जे प्रेक्षक असतो, तुम्ही जे कॅमेराला फेस करणारी जी लोक असतात, आम्हाला तुमचं फक्त ग्लॅमर दिसतं की वा काय मस्त कॅमेरा समोर जायचं, एवढं प्रसिद्ध व्हायचं वगैरे, पण त्यामागची जी मेहनत असते ना ती आम्हाला कळत नाही. तर या शूटिंगच्या वेळेला मला लक्षात आलं की कॅमेराला फेस करणं हे काही सोपं नाहीये आणि त्याच्यासाठी खूप काही मेहनत करायला लागते. वेळ काही न करता तर किती वेळा बसून राहायला लागतं, पुन्हा पुन्हा ते रिटेक आणि हे करायला लागतं. तर म्हणजे त्याच्यातले माझा असेल रोल 2-3 मिनिटाचा, पण माझ्यासाठी तो एक छान शिकायचा अनुभव होता असं म्हणता येईल. आणि आता आपण जिथून सुरुवात केली की सामाजिक प्रतिष्ठा व्यसनांना मिळाली आहे, आता तू इतक्या ठिकाणी जातेस आणि तिथे अगदी प्रतिष्ठित मंडळी सुद्धा सहज लिकर घेत असतात, तेव्हा तू म्हणजे तुझी भूमिका काय असते? कारण तुला आतून ते होत असणार. कारण बाबा पुन्हा माझे म्हणायचे की ज्या गावी जायचं नाही त्या गावाच्या बसचं पाटी सुद्धा वाचू नका. म्हणजे हे ते इतकं सहज सांगायचे. आता मला कळतं की त्याचं काय पहिलं पाऊल ठेवू नका, थोडक्यात तुम्हाला जे करायचं. पण मग तिथे तुझा काय होतं? तू त्यांच्याशी बोलतेस का जाऊ दे आता म्हणजे त्यांचं असं life? होतं की आता कॉन्फरन्सेस अटेंड होय. करायला लागतात किंवा काही असंच मित्रमैत्रिणींच्या पार्टीज असतात, तर तिथे असतात, ते पित असतात. पण काही नाही, मग मी म्हणजे मला जे काही एखादं सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस वगैरे असं मी घेते. काही वेळा ते त्यांचं पण थोडंसं एक जळफळाट होत असतो की हे लोक फिटनेस कॉन्शियस पण आहेत आणि ते अजिबात पित नाहीत आणि त्यांना त्यामुळे टोमणे वगैरे सुद्धा ऐकायला लागू शकतात. हो. आणि जर का मुलांना बोलावलेलं असेल आणि तिकडे दारू पिणारे आम्हाला माहिती असेल, तरी आम्ही मुलांना आवर्जून घेऊन जातो, टाळत नाही न्यायला. कारण मुलांना पण हे कळू दे की त्या पार्टीमध्ये आपण न पिता सुद्धा कसं वावरू शकतो किंवा कोणी आग्रह केला तरी ठामपणे नकार कसा देऊ शकतो, हे मुलांना सुद्धा लक्षात येऊ दे. म्हणून आमची मुलं पण असतात बरेचदा अशा पार्ट्यांमध्ये आमच्या बरोबर. आता तुझं मुक्तांगणसाठीचं पुढचं म्हणजे आता आव्हानं महत्वाची काय वाटतात ते, की मुक्तांगणच्या समोर ही आव्हानं आहेत? कारण दरवेळी नवीन काहीतरी संकट, नवीन काहीतरी प्रॉब्लेम, नवीन समस्या नव्या रूपात येत असते. हीच मला वाटतं एक समस्या की खूपच जास्ती प्रतिष्ठा येते, त्यामुळे आमचं काम वाढलं एक प्रकारे ना. कारण व्यसनाधीन कोण होतं? जे कधीतरी कमी प्रमाणात पिणारे तेच पुढे जाऊन व्यसनाधीन होतात. त्यामुळे सोशल ड्रिंकिंग पण धोकादायक आहे असं WHO सांगितलंय. तर हे इतकं सोशल ड्रिंकिंग वाढतंय, ते एक मोठं आव्हान आहे. आजकाल तरुण मुलांच्या पार्टीमध्ये तर दारू पण नसते, डायरेक्ट ड्रग्जच त्याच्यामध्ये असतात. की गांजाचं आजकाल वाढतंय किंवा एक्स्टसी, MD अशी काही ड्रग्ज आता ते घेतायत. तर ही एक खूप मोठी समस्या आहे आणि मुलांना असं वाटतं की ते अडिक्टिव्ह नाहीये, त्याचं व्यसनात रूपांतर नाही होत, पण खूपच अतिशय त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. सिगरेट, तंबाखू ह्या गोष्टी आता खूप वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर अर्थातच हे आपले वर्तनात्मक व्यसन, स्क्रीनचं व्यसन, हे पण खूप वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे मग संवाद कमी होत चाललाय कुटुंबियांमधला. तर अशी खूप सारी आव्हानं आहेत. कधी कधी पालक असं म्हणजे पालकांशी पण तुम्हाला डील करायला लागतं वेगळ्या पद्धतीने. तर शाळांमध्ये जाऊन काही कार्यक्रम असतात तुमचे? हो, मुक्तांगणचे बऱ्याचशा शाळांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम असतात, पालकांसाठी असतात, मुलांसाठी असतात. जेव्हा आम्हाला पालक सभेला बोलावतात किंवा पालक आमच्याशी काही बोलत असतात, तर माझं एक अतिशय आवडतं वाक्य ते मी नेहमी पालकांना सांगते की आपल्याला असं जे वाटतं की आपल्या मुलांनी असं करावं, ते आधी पालक म्हणून आपण करायला पाहिजे. आपल्याला जर का वाटतं ना आपल्या मुलांनी व्यायाम करावा, तर आपण रोज व्यायाम करावा. आपल्याला वाटतंय की आपण स्क्रीन टाइम कमी करायला पाहिजे, तर आधी मुलांनी स्क्रीन टाइम, आपल्याला जर का असं वाटत असेल की आपल्या मुलांनी स्क्रीन टाइम कमी करायला पाहिजे, तर आपण तो कमी करायला पाहिजे. तर मुलांना सतत लेक्चर देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा, की बघा मुलं सुद्धा नक्कीच बदलतील.
पुढचे तुझे काय प्लॅन्स आहेत, काय योजना आहेत मुक्तांगणसाठी आणि वैयक्तिक आयुष्यात? मुक्तांगणसाठी तर सुरूच असतात सतत की काय काय नवीन करायचं. आता आम्हाला एक पौगंडावस्थेतल्या मुलांसाठी आम्हाला अधिक काम करायचंय. अवेअरनेस किंवा जी विधी संघर्षित बालके असं होय म्हणतात, होय. त्या बालकांसाठी मुलांसाठी काही काम आता आम्ही नुकतंच सुरू करतोय. तर असे भरपूर काही योजना आहेत. सतत डोक्यात तेच चाललेलं असतं की अधिक काय करता येईल, आपली क्वालिटी कशी वाढवता येईल, अजून काय शिकता येईल नवीन. तर छानच आहे म्हणजे. आणि पर्सनल गोल्स काय? पर्सनल गोल म्हणजे खूप काही वाचन करायचे, अशी एक पुस्तकांची लिस्ट असते की ती पुस्तकं वाचायची आहेत. नवीन नवीन काही नवीन नवीन काही कोर्सेस करायचे आहेत. आजकाल ह्या विषयाचे छोटे छोटे कोर्सेस पण उपलब्ध असतात. तर असं सतत नवीन शिकत राहायचंय. फिटनेसचे गोल आहेत की इकडे पळायला जायचंय, तिकडे जायचंय. तर असे असतातच सतत. मुक्ता, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि एक गंभीर समस्या जी सगळ्याच समाजासमोर आहे, म्हणजे आता पुढे चालून माझ्या घरात कधीतरी नातवंड जर आली तर त्यांना फोनपासून कसं दूर ठेवायचं याच्याबद्दल आत्तापासूनच विचार सुरू असतो की अरे हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि इंटरनेट आणि फोन म्हणजे स्क्रीन टाईमचं व्यसन जे ते प्रचंड घराघरात पोचले. अतिशय लहान मुलं, 5-6 वर्षाची मुलं ही सुद्धा त्यामध्ये त्या जाळ्यात आलेली आपल्याला दिसत आहेत. तुमच्यासमोर प्रचंड मोठी आव्हानं आहेत. त्यामध्ये तुम्हाला यश मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करते. थँक्यू. आणि तुम्हाला काय प्रश्न आहेत, तुम्हाला काय समस्या वाटतात किंवा तुमचे या संदर्भातले काही विचार असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि मुक्ता पुणतांबेकर आपली रजा घेतो. धन्यवाद.